मला एक फोन आला, फोन किती तरुण पिढी हँग झाली थोडक्यात सांगतो. उगा मी कलाकार आहे म्हणून थोडं ऍडजस्ट करतो. मला परवा दिवशी एक फोन आला, मला म्हणे कोण बोलतोय? म्हणलं दत्ता टर्ले राजेगावकर. त्यानं परत फोन कट केला, परत फोन केला, म्हणला कोण बोलतोय? म्हणलं दत्ता टर्ले राजेगावकर. त्यानं कट केला, परत फोन केला, म्हणला कोण बोलतोय? म्हणलं तुझा प्रॉब्लेम सांग ना काय. ते म्हणलं सर मजाक नका घेऊ, हा नंबर माझ्याकडे प्रीती नावानं फिटे. अरे म्हणलं बाबा 10 वर्षापासून माझा नंबर आहे, मला प्रीती नावानं फिटे, असं कसं होईल? ते म्हणलं नाही ना, मजाक नका घेऊन, माझं थोडं काम आहे. आता मी कलाकार म्हणून केलं त्याला ऍडजस्ट. त्याला म्हणलं टावर होत असते कधी कधी, लाव परत फोन. त्यानं फोन कट केला आणि परत फोन केला. कोण बोलतोय? प्रीती आहे. मी तेच म्हणायलो, म्हणला बऱ्याच वेळचा फोन लावायला दुसराच कोणतरी उचलायलाय, बोल ना काय काम आहे? ते म्हणला ते नेट चालू कर, मला एक SMS टाकायचा. म्हणलं याला असं नाही जमायचं. एक काम कर ना प्लीज, माझे नेट संपलं, एक नेट पॅक टाक ना. 400 रुपयाचं टाकलं त्यानं, 400 रुपये. 400 रुपयाचं टाकलं, परत फोन केला, म्हणला कोण बोलतोय? म्हणलं दत्ता टर्ले राजेगावकर. आणि म्हणलं ते बॅलन्स म्हणलं आलंय ना. म्हणला कस काय रे? म्हणलं टावर ना असंच व्हायला रे वागा. म्हणून सर्वांना विनंती करतोय का, आज समाजामध्ये हँग झाले लोक, हँग. आज समाजामध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. आज शाळेने एवढे संधी उपलब्ध करून दिली, आपल्यातल्या कला बाहेर आणा. आणि सरांनी सांगितलं की मी कवी आहे. माझ्या कविता तुम्ही ऐकलेले, मी म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येतील. सरांनी सांगितलं मी कवी आहे, कवी आहे. पण सर आता कवितेच्या माध्यमातून सुद्धा मला समाजामध्ये, आज समाजाला प्रबोधनाची गरज आहे, लहान लहान पोरांना संस्काराची गरज आहे. पण संस्कार द्यायलेत तर कशी द्यायलेत बघा. मी कवी आहे म्हणून एका गावात कवितेच्या कार्यक्रमाला गेलो, एका आजीबाईनं मला बोलून घेतलं. आजी म्हणल्या लय कविता करतोस? म्हणलं हो. कविता तर मी नाच करते म्हणली. म्हणलं हा ना, बरं झालं, ऐकू द्या मला नवीन काहीतरी ऐकायला. एक लहान पोरगी आली, त्या आजीनं तिला कविता शिकली, ती कविता माझ्यासमोर म्हणू लागली, पहा कविता. ती पोरगी जवळ आली, मी 10-20 रुपये काढून ठेवले, म्हणलं कलाकाराचं कौतुक केलं पाहिजे. ती जवळ आली, तिनं कविता सुरू केली. त्याच्या कविता बघा, तिनं सुरू केलं, बाई मी गेले लानात. म्हणलं शाळेत गिळत जायचं बा, काय राहिलं, पण तरी म्हणलं चला ऐकाव. बाई मी गेले लानात, चिमणी आणली धनून. बाई मी गेले लानात, चिमणी आणली धनून, आणि गेला बाई नावला म्हणून. आता काय व्हायचं म्हणून, आणि घेते बाई तुझला कलून. म्हणलं 10-20 रुपये घे, बंद करताय कविता. कविता कशी असली पाहिजे? कविता कशी असली पाहिजे? आपण शेतकऱ्याची पोरं आहेत दादा. मला रडताना रस्त्याने जात असताना एका बांधावरती